ब्लो ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लर हे सगळं जर एका टूल मध्ये मिळालं, तेही पीटीसी फास्ट हिटिंग आयकॉनिक टेक्नॉलॉजी आणि सेफ्टी लॉक सह, तर आजचा व्हिडिओ खास आहे कारण आज मी तुम्हाला एक स्मार्ट आणि स्टायलिश हेअर टूल बद्दल सांगणार आहे जे प्रत्येकाकडे असायला पाहिजे। हे आहे अर्बन योग मेक मी बोल्ड 3-in-1 हॉट एअर ब्रश। चला बघूया खरंच हे प्रोडक्ट गेम चेंजर प्रोडक्ट आहे का नाही ते। नमस्कार मंडळी, मी दीपाली आणि तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे ग्लो विथ दीपाली। आज आपण रिव्ह्यू करणार आहोत एक असा हेअर स्टायलिंग टूल जो प्रत्येक कॉलेज जाणाऱ्या मुली असू दे, ऑफिस वर्किंग वुमेन असू दे, लग्न मुहूर्तात बिझी असणाऱ्या बायका असू दे, ज्यांना घरच्या घरी हेअर स्टायलिंग हवं आहे, अशा स्टायलिश आणि बिझी लाईफ साठी एकदम परफेक्ट आहे। हा आहे अर्बन योग मेक मी बोल्ड 3-in-1 हॉट एअर ब्रश। एकच टूल पण त्यात आहे तुम्हाला मिळणार ब्लो ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लर। सगळं काही तुम्हाला ह्या एका टूल मध्ये मिळणार आहे। चला तर मग बघूया बॉक्स मध्ये आपल्याला काय काय मिळालं आहे ते। अशा टाइपची ही आउटर पॅकेजिंग आहे, खूप छान पॅकेजिंग आहे, एकदम क्लासिक आणि स्लिक पॅकेजिंग आहे। तुम्ही इझिली कॅरी करू शकतात अशी पॅकेजिंग आहे ही। त्यानंतर आता आपण याचं जे आउटर बॉक्स आहे तर त्याच्यावरती सगळं काय काळजी घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर प्रोडक्ट डिस्क्रिप्शन सगळं वगैरे त्यांनी दिलेलं आहे। याची जी प्राइस आहे ती आहे 6999, पण आपल्याला हे जे प्रोडक्ट मिळालं आहे ते मिळालं आहे 2299 मध्ये। आणि जर समजा तुम्ही अजून ऑनलाईन पे करतात सीओडी पेक्षा तर तुम्हाला अजून 2% डिस्काउंट याच्यावरती मिळतं, म्हणजे अजून तुमचे एक थोडेफार पैसे हे कमी होतात 2% डिस्काउंट मध्ये। आणि अशी आउटर पॅकेजिंग आहे, इन्स्टंट व्हॉल्यूम मिळतं याच्यामध्ये, स्पीड कंट्रोल आहे, ऑल टाइप हेअर आहे, 360 कॉर्ड आहे, सिरामिक प्लेट्स आहे, 1200 वोल्टचं हे आहे। याचं जे वेट आहे ते जवळजवळ 800 ग्रॅम हे त्याचं वेट आहे। बॅक साइडला पूर्ण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। आणि हे आता आपण 3-in-1 ची आपण जी पॅकेजिंग आहे ती ओपन करणार आहोत आणि बघणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळालं आहे। तर अशी ही आउटर पॅकेजिंग आहे आणि अजून त्यामध्ये अजून आपल्याला अजून एक बॉक्स मिळाला आहे, तुम्ही बघू शकता असा अजून एक बॉक्स आहे। ही इनर पॅकेजिंग आहे, तुम्ही बघू शकता असं आपण आता ओपन केलेलं आहे। तर आपल्याला सगळ्यात पहिले मिळालं आहे मेन हँडल, जे की आहे हॉट एअर ब्रशची बॉडी। आता हे जे आहे हे असं अशा प्रकारचं आहे। त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे ब्लो ड्राय हेड। आता हे जे हेड आहे याच्याने आपण केसांना ब्लो ड्राय करू शकतो। जेव्हा आपले केस खूप ओले असतील आणि आपल्याला इन्स्टंटली कुठेतरी पटकन बाहेर जायचं असेल, पण ओले केस घेऊन आपण बाहेर जाऊ शकत नाही, तेव्हा आपण हे जे ब्लो ड्राय हेड आहे ते आपण त्याला अटॅच करून आपण इझिली केसांना ब्लो ड्राय करू शकतो। आणि त्यानंतर मिळालेला आहे आपल्याला सिरामिक ब्रश अटॅचमेंट। तुम्ही बघू शकतात ही अशा प्रकारची सिरामिक ब्रश अटॅचमेंट आहे आणि खूप छान आहे, हे खूप क्लासी दिसतंय। आता बघू आपण सगळं रिव्ह्यू पूर्ण आपण करणार आहोत या प्रोडक्टचा, कसं आहे काय आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता फक्त आपण पॅकेजिंग बघितलेली आहे आणि खूप लाईट वेट वाटत आहे मला एक एक प्रोडक्ट। जसं की ह्याची जी मेन बॉडी जी आहे तर ती पण खूप एकदम लाईट वेट आहे, म्हणजे इझिली आपण हँडल करू शकतो अशी आहे। आणि त्यानंतर हे जे सिरॅमिक ब्रश अटॅचमेंट आहे ते सुद्धा खूप लाईट वेट आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये एक 360 स्विल कॉर्ड आहे ती सुद्धा मिळते, जी इझिली रोटेट होते, म्हणजे काहीही आपण कसंही वळवलं हँडलला तरीही ती इझिली व्यवस्थित रोटेट होऊ शकते। अशा प्रकारे हे टूल आहे। या टूलचा लुक खूपच प्रीमियम आहे आणि मला हे खूप आवडलेलं आहे याचा लुक। आणि याचं वजन खूप लाईट वेट आहे, इझिली आपण हँडल करू शकतो, म्हणजे मी एवढं सगळं काही धरलेलं आहे हातात तरी मला खूप लाईट वेट वाटतंय। आणि याचं वजन जवळजवळ मी तुम्हाला सांगितलं पहिलेच की 800 ग्रॅम आहे, म्हणजे तुम्ही सहज इझिली कॅरी करू शकतात, इझिली हाताळू शकतात। आता मी तुम्हाला याचे सगळे 1 बाय 1 सगळे फीचर सांगणार आहे। सगळ्यात पहिले म्हणजे हे ऑल इन वन टूल आहे, म्हणजे 3-in-1 स्टायलिंग मॅजिक आहे। त्याच्यामध्ये आपण ब्लो ड्राय करू शकतो, स्ट्रेटनिंग करू शकतो, कर्लिंग करू शकतो, सगळं काही करू शकतो। त्यामुळे वेगळे स्ट्रेटनर किंवा कर्लर घ्यायची आपल्याला बिलकुल गरज लागणार नाहीये।
त्याच्यामध्ये 4 टेम्परेचर सेटिंग्स दिलेले आहे. फर्स्ट आहे वॉर्म, सेकंड लो आणि थर्ड मीडियम आणि फोर्थ आहे हाय. इतके आपल्याला मोड्स दिलेले आहेत. आता तुमच्या केसांच्या प्रकारानुसार तुम्ही तुमचं टेम्परेचर जे आहे ते सेट करू शकतात आणि ते तुम्ही यूज करू शकतात. थर्ड जे आहे ते आहे पीटीसी फास्ट हिटिंग. आता पीटीसी फास्ट हिटिंग म्हणजे काय, तर ही जी टेक्नॉलॉजी असते याच्यामुळे जे टूल्स असतात ते लवकर गरम होतं, म्हणजेच आपल्याला जी वेळेची बचत होते. यामुळे याला 360 स्विल कॉर्ड आहे, पॉवर कॉर्ड, की ज्याच्यामुळे स्टाईल करताना आपली जी वायर असते तर ती सारखी गुंतागुंत होत नाही आणि अगदी तुम्ही आरामात उलट सुलट इकडून तिकडून असं फिरवून तुम्ही स्टायलिंग करू शकता. तसंच याच्यामध्ये अँटी स्कॅल्डिंग डिझाईन ब्रश आहे, म्हणजे सिरॅमिक ब्रश जे आहे तर याचं जे खास डिझाईन आहे हे हीट बर्न पासून सुद्धा वाचवतं. म्हणजे जर तुम्ही बिगिनर असाल तरीही तुम्ही हे यूज करू शकतात. अँटी स्कॅल्डिंग डिझाईन ही अशा प्रकारची असते की जे आपल्याला हीट बर्न जे असतं त्याच्यापासून वाचवतं. आता हीट बर्न पासून वाचवणं म्हणजे जर तुम्ही बिगिनर असाल तर तुमच्यासाठी हे एकदम बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही कसं पण यूज करू शकता, तरी पण तुम्हाला काही चटका वगैरे लागणार नाही, काही बर्न होणार नाही याच्यापासून. त्याच्यामुळे तुम्ही हे सुद्धा यूज करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये 360 एअर फ्लो वेंट्स आहे. 360 डिग्री एअर फ्लो वेंट्स म्हणजे यामुळे काय होतं, तर जे एअर असते ना तर त्याचा जो प्रवाह असतो तो एकदम व्यवस्थित होतो आणि केस जे असतात आपले ते व्हॉल्युमिनस दिसतात. आता केसांमधला फ्रीज जो असतो आयकॉनिक टेक्नॉलॉजीमुळे तो एकदम कमी होतो, नॅचरल शाईन सुद्धा येते आणि सॉफ्टनेस सुद्धा हे वाढवतं. याच्यामध्ये डिटॅचेबल हेड आहे आणि त्याला हँडल लॉक सुद्धा आहे. आता कसं आहे, जेव्हा आपण ब्लो ड्रायर यूज करायचं आहे आपल्याला, तेव्हा आपण हे असं अनलॉक करून हे असं फिट करायचं. ओके, हे झालं फिट. आता आता हे काही निघणार नाही. पण जेव्हा आपल्याला अनलॉक करायचं असेल, आता हे झालं लॉक, हे झालं लॉक असं. आता जर आपल्याला अनलॉक करायचं असेल तर हे आपल्याला फक्त असं बटन खाली खेचून, जेव्हा आणि ओपन करायचं असेल तेव्हा आपल्याला हे फक्त असं ट्विस्ट करायचंय, बटन दाबायचंय आणि हे असं ओपन करायचंय. हे झालं ओपन. आणि जेव्हा आपल्याला स्ट्रेटनिंग करायची असेल तर तेव्हा पण आपल्याला सेम तसंच करायचंय. हे असं घ्यायचंय, त्याच्यानंतर हे असं दाबायचं आणि हे असं फिरवायचं, म्हणजे हे लॉक झालं. आता हे अशा प्रकारे लॉक झालंय. आणि परत अनलॉक करायचं असेल तेव्हा बटन खाली खेचायचं आणि हे अनलॉक करायचं. अशा प्रकारे ही लॉक आणि अनलॉकची टेक्निक आहे. तर याच्यामुळे तुम्हाला जे पाहिजे तेव्हा तुम्ही ते यूज करू शकतात. तुम्ही बघू शकतात याच्यामध्ये अशी लॉक आणि अनलॉकची अशी बटणं आहेत. तर तसं तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर इथं असे टेम्परेचर्स आहेत. हे टेम्परेचर्सने तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते टेम्परेचर तुम्ही सेट करू शकतात. मेन म्हणजे याचं जे हँडल आहे ते खूप स्लिम आहे आणि खूप इझिली आपण हँडल करू शकतो असं हे हँडल आहे. हातात सहज बसणारं हँडल आहे आणि ग्रिप सुद्धा खूप छान मिळते. म्हणजे लॉंग यूज जरी कराल ना तुम्ही तरी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. इतकं हे इझी टू कॅरी, इझी टू हँडल आहे. म्हणजे 1 तासाचा ऑटो शट ऑफ आहे. म्हणजे जर तुम्ही विसरलात की मी टूल बंद करायचं विसरली वगैरे, तर टूल सुद्धा हे आपोआप बंद होतं. 60 मिनिटानंतर आपोआप बंद होतं. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं सुद्धा टेन्शन नाही की बाबा आपलं टूल जे आहे ते चालूच राहिलेलं आहे, आपण काय करायचं? तर तसं काही टेन्शन नाही. आता बघणार आहोत की स्टेप बाय स्टेप त्याचा यूज तुम्ही कशा प्रकारे करू शकतात. आता हे सगळं मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती आहे, म्हणजे जर तुमचे केस ओले असतील तर तुम्हाला पहिले टॉवेलने ते थोडेसे ड्राय करून घ्यायचे आहेत. आणि टॉवेलने ड्राय केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारचं हे बॉडी आहे त्याची. आणि तुम्हाला ब्लो ड्राय करायचं असेल, लवकरात लवकर तुम्हाला केस हे ड्राय करायचे असतील, तर सगळ्यात पहिले तुम्हाला हे असं ब्लो ड्राय जे आहे तर ते तुम्हाला असं व्यवस्थितपणे अटॅच करायचं आहे. आणि हे लॉक झालं. ओके, हे असं लॉक झाल्यानंतर आता इथं माझे केस पूर्णपणे ड्राय आहेत, म्हणजे नॉर्मल पूर्णपणे ड्राय झालेले आहेत. म्हणून ह्यांना ब्लो ड्राय करायची गरज नाही. पण तरीही मी तुम्हाला ब्लो ड्राय कसा वापरतात ते सुद्धा दाखवते. आता हे जे टेम्परेचर आहे हे वॉर्म टेम्परेचर येतं. आता अशा प्रकारचं आता हे जे टेम्परेचर होतं हे वॉर्म होतं. इथून जी हवा येत होती ती वॉर्म येत होती. त्याच्यानंतर आहे लो
हे आहे लो टेम्परेचर, एकदम वॉर्म आहे, लो आहे. त्याच्यानंतर हे जे आहे मीडियम टेम्परेचर आहे आणि हे जे टेम्परेचर आहे हे हाय आहे. आणि आता हे ऑफ केलं आहे. तर अशा प्रकारे हे 3 टेम्परेचर होते. आता तुम्हाला जर वॉर्म पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे हे केसांना ड्राय करू शकता. ओके. तर असा हा ह्याचा आवाज सुद्धा येतो. त्याच्यामुळे जरासं आवाज जास्त आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट अटॅचमेंट जी करायची आहे ती आहे सिरॅमिक ब्रशची अटॅचमेंट करायची. आता आपले केस हे पूर्णपणे ड्राय झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला त्यांना स्ट्रेट करायचं आहे किंवा कर्ल किंवा काय जे काही करायचं आहे ते. तर त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले आता हा जो ब्रश आहे तो घेणार आहे आणि त्यांनी इथं एक एरो सुद्धा दिलेला आहे की हा जर एरो तुमचा इथं लॉकच्या ठिकाणी आला म्हणजे तुमचं हे लॉक झालेलं आहे आणि जर लॉकच्या ठिकाणी नाही आलाय, इथं अनलॉकच्या ठिकाणी आहे म्हणजे तो अजून अनलॉक आहे. जोपर्यंत तो लॉकच्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत तुम्हाला ते चालू करायचं नाहीये. हे एक मी सांगणार. आता हे बघा, असं हे आपल्याला अटॅच करायचं आहे. अटॅच केल्यानंतर हे असं लॉक झालं. आता मी तुम्हाला माझे केस जे आहेत तर ते वेव्ही टाइप आहेत, म्हणजे स्ट्रेट वगैरे बिलकुल नाहीयेत. तर मी तुम्हाला आता स्ट्रेट करून दाखवणार आहे की कशा प्रकारे माझे केस हे मी स्ट्रेट करते ते. आपण छोटेसे सेक्शन घेणार आहोत आणि थोड्या थोड्या सेक्शनला आपण पूर्ण स्ट्रेट करून घेणार आहोत. कारण माझे जे केस आहेत तर ते खूप मोठे आहेत, तुम्ही बघू शकतात. लेंथ ही अजून एवढी आहे खाली. तर आपण बघू शकतो की कसं स्ट्रेट करायचं ते मी आता तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप. सो आता सगळ्यात पहिले मी छोटासा सेक्शन घेते आणि छोट्याशा सेक्शनला आपण ब्लो ड्राय करणार आहोत. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला स्ट्रेटनिंग, कर्लिंग किंवा काहीही करायचं असेल आणि जर तुम्ही हीट टूल यूज करत असाल तर तुम्हाला एक हीट प्रोटेक्टंट यूज करायचं आहे. ते कंपल्सरी आहे. आता इथं मी यूज करत आहे बी ब्लंटचं हॉट शॉट हीट प्रोटेक्शन हेअर मिस्ट जे आहे ते यूज करत आहे. आता हे काय यूज करायचं, कारण कुठलंही आपण जर हीट टूल डायरेक्टली आपण केसांवर यूज केलं तर केस डॅमेज होऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला हे हीट प्रोटेक्शन मिस्ट जे आहे ते नक्की यूज करायचं आहे आणि याच्यामुळे आपले जवळजवळ 230 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपले केस जे आहेत ते प्रोटेक्ट होतात. त्याच्यामुळे हीट टूल हे आपल्याला नक्की यूज करायचं. आता मी तुम्हाला सांगते हे कसं यूज करायचं. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, शेक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला केसांवरती हे स्प्रे करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण केस हे कोंब करून घेणार आहोत. ओके. अशा प्रकारे आपण हे कोंब करून घेत आहोत. कोंब करून घेतल्यानंतर आपण जे हे टूल आहे ते आता आपण स्टार्ट करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला आता मी दाखवते कसं करायचं ते. हे वॉर्म टेम्परेचर आहे. सो तुम्ही बघू शकतात हे एवढे मी केस जे आहेत ते स्ट्रेट केले आहेत आणि इकडचे जे केस आहेत ते स्ट्रेट केलेले नाहीयेत. सो तुम्ही बघू शकता डिफरन्स. इकडचे जे केस आहेत ते मी स्ट्रेट केलेले आहेत आणि इकडचे केस आहेत ते आपले स्ट्रेट नाहीयेत, जसेच्या तसे वेव्ही आहेत इकडचे केस माझे आणि इकडचे जे केस आहेत ते कम्प्लिटली स्ट्रेट झालेले आहेत. आता सेम मी तशाच प्रकारे पूर्ण इकडचे जे केस आहेत ते पूर्ण वन साइडचे केस आहेत तर ते मी कम्प्लिटली स्ट्रेट करून दाखवते.
जे सिरामिक ब्रश आहे ते अटॅच करून आपण कम्प्लिटली जे वन साइडचे केस आहेत ते कम्प्लिटली आपण स्ट्रेट करून घेतले आहेत. आणि मी आता तुम्हाला डिफरन्स दाखवते. हे बघा माझे जे नॅचरल केस आहेत ते अशा प्रकारचे आहेत आणि जे स्ट्रेट केलेले केस आहेत ते अशा प्रकारचे आहेत. तर तुम्ही डिफरन्स एकदम इझिली बघू शकतात की हे जे केस आहेत त्यांच्यामध्ये व्हॉल्यूम सुद्धा थोडंसं कमी आहे ॲज कम्पेअर टू धिस. त्याच्यामुळे हे केस आणि हे केस तुम्ही कम्पेअर करू शकतात की कसे दिसत आहेत. हे एकदम छान, मला सुद्धा खूप आवडलं आहे. खूप छान दिसत आहेत हे केस, एकदम असे मस्त स्ट्रेट आणि एकदम छान दिसत आहेत. आणि इकडचे जे केस आहेत ते जरा अनमॅनेजेबल सुद्धा आहेत, कारण हे जे आहे इथं आपण काही स्ट्रेटनिंग किंवा काही यूज केलेलं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही डिफरन्स लगेच बघू शकतात इकडच्या केसांमध्ये आणि इकडच्या केसांमध्ये. आणि मेन म्हणजे तुम्हाला हीट प्रोटेक्टंट यूज करूनच हे सगळं काही करायचं आहे. त्याशिवाय तुम्हाला कुठलंही हीट टूल जे आहे ते यूज करायचं नाहीये. मला काही वेव्स क्रिएट करायचे असतील किंवा काही कर्ल्स वगैरे करायचे असेल केसांना थोडंफार, तर तुम्ही सेम हे टूल यूज करून तुम्ही केसांना इनवर्ड आणि आउटवर्ड डायरेक्शनने कर्ल्स सुद्धा करू शकतात. आता वेळ आहे मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करायची. त्याच्यामुळे मी आता तुम्हाला माझा स्वतःचा जो एक्सपिरियन्स आहे या टूलच्या बद्दल तो मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे जे टूल आहे हे वर्थ फॉर मनी आहे का? तर हो आहे. कारण एवढ्या प्राइस मध्ये आणि तेही डिस्काउंटेड प्राइस मध्ये तुम्हाला जो टूल आहे म्हणजे ब्लो ड्राय आणि सिरॅमिक ब्रश हे दोघंही तुम्हाला मिळत आहे. त्याच्यामुळे आणि याच्यामुळे जे केस आहेत ते खूपच मऊ आणि शायनी झालेले आहेत. हे टूल बिगिनर साठी सुद्धा खूप सोपं आहे, खूप रेडी टू यूज आहे. तसंच ट्रॅव्हल फ्रेंडली सुद्धा आहे. एकच टूल आहे आणि अनेक स्टाईल तुम्ही याच्यामुळे करू शकतात. आणि फ्रीज, माझे जे केस आहेत ते फ्री झालेले आहेत आणि शाईन सुद्धा केसांमधली आहे ती वाढलेली आहे. हेवी नाहीये आणि वायर सुद्धा बिलकुल अडथळा करत नव्हतं. त्याच्यामुळे हे तुम्ही यूज करू शकता. जर तुमचे केस हे जाड असतील माझ्यासारखे आणि लांब असतील तर तुम्हाला मी एक सजेस्ट करेल की तुम्हाला जर तुमच्या केसांमध्ये हे सगळं काही करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले सेक्शन तुम्हाला व्यवस्थित घ्यावे लागतील आणि थोडासा वेळ द्यावा लागेल, कारण मोठ्या केसांना आणि लांब केसांना हा वेळ लागतो. पण मी तुम्हाला हे पटकन करून दाखवलंय. तर तुम्हाला एकदम अजून चांगल्या प्रकारे फिनिशिंग पाहिजे असेल तर तुम्हाला थोडासा वेळ लागेल. मैत्रिणींनो, अर्बन योग 3 in 1 हॉट एअर ब्रश हे एक ऑल इन वन आणि सेफ प्रोडक्ट आहे. खूप स्टायलिश टूल आहे जे तुमचे हेअर स्टायलिंगचं काम खूप सोपं करणार आहे. जर तुम्ही देखील हे ट्राय करायचं ठरवलं असेल तर लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही हे परचेस करू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या, शेअर करा आणि माझ्या ग्लो विथ दीपाली या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच नव्या ब्युटी आणि हेअर स्टायलिंग प्रोडक्ट रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत बी हेल्दी, स्टे ब्युटिफुल. बाय बाय.